हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरि राम जय 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 राम कृष्ण रूप पाहता लोचणी सुख झाले भुसाजणी रूप पाहता लोचणी सुख झाले भुसाजणी तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव भगवत सुकृताची जोडी भगवत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी
कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कर्म घेती झोले प्रयत्न केल्या काही न चले प्रयत्न केल्या काही न चले प्रयत्न केल्या काही न चले कर्म घेती झोले प्रयत्न केल्या काही न चले प्रयत्न केल्या काही न चले कर्म घेते झोले प्रयत्न केल्या काही न चले प्रयत्न केल्या काही न चले केल्या काही न चले कर्म घेती झोले केल्या काही न चले प्रयत्न केल्या काही न चले प्रयत्न केल्या महाकृष्णाचे वैभव महाकृष्णाचे वैभव महाकृष्णाचे वैभव बंदी शाळे वसुदेव बंदी शाळे वसुदेव शाळे वसुदेव महाकृष्णाचे वैभव बंदी शाळे वसुदेव बंदी शाळे वसुदेव बंदी शाळे वसुदेव चौघे पुत्र राजा दशरथा अंतकाळी एकही नवथा अंतकाळी एकही नवथा अंतकाळी एकही नवथा पुत्र राजा दशरथा अंतकाळी काही नवता अंतकाळी काही नवता अंतकाळी काही नवता महाकृष्णाचे वैभव महाकृष्णाचे वैभव महाकृष्णाचे वैभव बंदी शाळे वसुदेव बंदी शाळे वसुदेव बंदी शाळे वसुदेव महाकृष्णाचे वैभव बंदी शाळे वसुदेव बंदी शाळे वसुदेव बंदी शाळे वसुदेव तुका म्हणे कर्म रेखा कदा न चुके ब्रह्मदिका कदा न चुके ब्रह्मदिका चुके ब्रह्मदिका म्हणे कर्म लेखा राम चुके तुका म्हणे कर्म रेषा कदा न चुके ब्रह्मदिका कदा न चुके ब्रह्मदिका चुके ब्रह्मदिका म्हणे कर्म लेखा राम चुके ब्रह्मदिका चुके ब्रह्मदिका चुके ब्रह्मदिका हा कर्म घेते झोले हा कर्म घेते झोले घेते झोले प्रयत्न केल्या काही न चले प्रयत्न केल्या काही न चले केल्या काही न चले कर्म घेते झोले प्रयत्न केला काही न चले प्रयत्न केला काही न चले प्रयत्न केला काही न चले ढोबार खुंबार ढोबार खुंबार मना मना ढोबार खुंबार ढोबार खुंबार ढोबार खुंबार ढोबार खुंबार ढोबार खुंबार ढोबार खुंबार तुझे अन फिटले पितरांचे ऋण पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पिंडदान ज्ञानदान अन्नदान ब्राह्मणदान पितृतर्पण कर्मविधी करा कदाचित वडिलांचं पूर्वजांचं आणि पितरांचं ऋण फेडता येतं कुणी फेडलं ऐका प्रभू रामचंद्राने राजा दशरथाचा अंत झाला तर गयेला जाऊन पिंडदान केलं तसं राजा दशरथाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पिंडदान सीतामाईने केलं होतं सुनीनं केलं होतं तसा पिंडदान करण्याचा अधिकार शास्त्र असं सांगतं आईचा असो किंवा बापाचा असो ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मुलानं केलं पाहिजे बाकीच्यांनी करू नये याचा अर्थ असा नाही पण ज्येष्ठाचा स्पर्श नाही झाला तर पितृदोष त्याच्या पाठीमागं लागतो चला यात वेळ नाही घालवायचा पण एक आहे
ज्यावेळेस वेळ साधण्यासाठी गळ्यातून हात वरती आला तर सीतामाईनं पिंडच्या हातामध्ये एक फूल दिलं. राजा दशरथाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाने गैला जाऊन पिंडदान केलं. कर्मविधी करावं लागतो. पंडू राजाचा अंत झाला तर ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याची त्याला स्वर्गात जागा मिळते ती जागा मिळत नव्हती. पंडू राजाला रक्त मांसात पडावं लागलं. तर नारदानं येऊन पांडवांना सांगितलं, जर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या वडिलांना जर कर्मगती चांगली मिळत नसेल तर जीवनामध्ये तुमचा जन्माला येऊन मला वाटतं काहीच उपयोग. एक शब्द वापरतो मी, ऐका. मुलाच्या कर्तृत्वाच्या बळावर, मुलाच्या वागण्याच्या निमित्तानं, समाजात वावरताना जर बापाला खाली पाहून चालावं लागत असेल तर हा जिवंतपणी नरक आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या मुलाच्या कर्तृत्वाच्या बळावर समाजात त्याच्या वागण्यानं जर बापाला उंच मानेनं, ताट मानेनं समाजामध्ये प्रतिष्ठा मिळत असेल तर मला वाटतं हाच जिवंतपणे वैकुंठ आहे, हाच स्वर्ग आहे. वेगळं वैकुंठ आणि स्वर्ग मला वाटतं बघण्याची गरज नाही. शंका विचारू, मला सांगा ना, वैकुंठ कोणी बघितला? बघितलाय? स्वर्ग कोणी बघितलाय? ज्या नरकाची आपल्याला भीती सांगितली तो नरक कोणी बघितलाय? कैलास कोणी बघितलाय? बघितलाय, पण तुम्ही तुमच्या गावातला बघितलाय नाही का? नाही बघितला. पण हेच स्वर्ग आहे, हेच वैकुंठ आहे, हेच कैलास आहे. आणि मग निरोप दिला धर्मराजानं. देवर्षी नारदाचं सांगण्याहून सोमयाग यज्ञ केला. प्रत्येकाला इच्छा भोजन दिलं. तृप्तीचं ढेकर येईपर्यंत वाढला. पात्रा रोष्ट पडलं पाहिजे. उष्ट्या पत्रबाळ्या उचलल्या, बाहेर टाकल्या. शुकमुनीने पक्षाच्या रूपाने एक भाताचं शीत खाल्लं, तृप्तीचं ढेकर दिला आणि पंडूराजाची गती बदलली. म्हणजे पांडवांना सुद्धा पंडूराजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी कर्मविधी करावा लागला. विठ्ठल विठ्ठल. राजा भगीरथानं 60,000 सगर पुत्र ज्या ब्रह्मशापानं खेळून पडले, सगराचं आयुष्य गेलं, नाही सोडवता आलं. प्रयत्न दिलीपानं केली, नाही जमला. प्रयत्न अंशमानानं केली, नाही जमला. पण त्याच वंशात भगीरथ राजा जन्माला आला, तपश्चर्या केली, गंगा स्वर्गातील भूतलावर आणण्याचा प्रयत्न केला. गंगेचा असहाय्य झाला, भगवान शंकराने तिला रोखलं. गंगेला डोक्यावर मस्तकावर भगवान शंकराला जागा दिली, कारण पृथ्वीवर टाकली असते तर पृथ्वी वाहून गेली असती. पुन्हा भगीरथानं तपश्चर्या केली, सांगितलं माझी गंगा मला परत करा. भगवान शंकरानं सांगितलं गंगा तुमची तुम्हाला दिली पाहिजे, पण माझी एक चूक झाली. काय? आल्या आल्या गंगेला जागा दिली. कुठं कुठं दिली? डोक्यावर, मस्तकावर, माथ्यावर बोलत चला. गंगा वरून खाली आली, बसली कुठं? गंगा वरून खाली आली, बसली कुठं? डोक्यावर. म्हटलं मग झालं काय? झालं काहीच नाही. जिला आल्या आल्या डोक्यावर बसवून घेतलं जातं ती शक्यतो खाली उतरत नाही. मी गंगेचं सांगतो, मला पुढचं माहित नाही. विठ्ठल विठ्ठल. कुणालाही बसवायचं तर बसवा, माझं म्हणणं नाही, पण 10-5 वर्ष होऊ द्या मग बसवत जा. ठीक आहे. डोक्यावरची गंगा भगीरथ राजानं एका जटेतून भगवान शंकरानं खाली टाकली. पुढे घेऊन निघाला. हिमालय आडवा लागला, हिमालयानं रस्ता दिला. जानूने हृदयात प्राशन केली, मांडी फाडून बाहेर काढली. उत्तर भारतात गेली. आजच्या काशीला त्या गंगेला भागीरथी म्हणतात. भागीरथी का म्हणतात? भगीरथानं आणली म्हणून तिला भागीरथी म्हणतात. जानूने मांडी फाडून बाहेर काढली म्हणून तिला जान्हवी म्हणतात. हिमालयात वाहत असताना तिला अलकनंद म्हणतात. कथा सोडून द्या. मला एवढंच एक सांगायचंय का वडिलांच्या, पूर्वजांच्या, पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी स्वर्गातील गंगा भूतलावर आणली. आपल्याला काय गंगावरून खाली आणायची नाही, आणणाऱ्यांनी आणली. जाऊन फक्त स्नान करायचंय, पण आपण जाणार. जाऊ बी कबूल करतात. मेहरबानी. विठ्ठल अनेक उदाहरणं सांगता येईल. म्हणजे याचा अर्थ असा आहे का बापाचं ऋण फेडता येतं. इकडे लक्ष द्या. बापाचं ऋण फेडता येतं, पण असं कुणी सांगितलं का? कुण्या संतानं वर्णन केलं, महात्म्यानं वर्णन केलं असेल, पुराणानं वर्णन केलं असेल, कुणी असं वाक्य असलं ऐकलं असेल तर मला सांगा. फिटले मातेचे ऋण. आईच्या ऋणातून मुक्त होता येतं असं कुणी ऐकलं असेल तर मला सांगा. एखादा प्रश्न करेल का हो, असं आमच्यासाठी आमच्या आईनं केलं तरी काय?
तुमच्यासाठी तुमच्या आईनं काय केलं हे विचारण्यापेक्षा तुमच्यासाठी तुमच्या आईनं काय नाही केलं हे विचारलं तर बरं होईल. विठ्ठल विठ्ठल जगाच्या पाठीवर फक्त एकच सांगतो तुम्हाला, नवनाथ महाराज, मुलाचं हित व्हावं. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, टाळ, हा. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, हित बाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची याती किंवा जाती करी लाभा बिन प्रीती. एक शब्द सांगतो मी तुम्हाला, शब्द वापरलाय जाती. काय म्हटलंय? ऐशी कळवळ्याची जाती. जाती जातीबद्दल जर आता बोलायचं झालं तर मला वाटतं समाजामध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये एवढी तेढी निर्माण झाली का जिकडं तिकडं आपलाच पाहिजे, नाही का? जास्त बोलायचं नाही मला, पण ठीक, या सगळ्या जाती सोडून द्या. पूर्वी जाती किती होत्या माहिती आहे का? इकडे लक्ष द्या. पूर्वी जाती होत्या 4. ऐका, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मणाचं काम होतं वेद पठन करणं, क्षत्रियाचं काम होतं रक्षण करणं, वैश्याचं काम होतं व्यापार करणं, शूद्राचं काम होतं पडेल ते करणं. पण जग सुधारलं, प्रगती पथकावर गेलं. 4 जातीच्या नंतर जाती वाढल्या आणि नंतर लोक म्हणायला लागले किती बोलू ते 12 बोलू ते, बरोबर आहे ना? त्याच्यानंतर म्हणायला लागले किती पगड 18 पगड. आणि आता उंच हात करून म्हणतात किती कुळी. कळतो माझी भाषा तुम्हाला, नाही का? पण आता माझा असा प्रश्न आहे, आता किती कुळी, किती बल्लू ते आणि किती पगड, आता जाती? नाही कळायचं माझं बोलणं तुम्हाला? जाऊ द्या. आता हिशोब नाही, तपास नाही, गणित नाही, एवढ्या जाती वाढल्या. एवढ्या वाढल्या कशा? कीर्तन संपल्यावर भेटा, सांगतो सविस्तर. विठ्ठला विठ्ठला याच्यात नाही, पण या सगळ्या जाती सोडून आईशी कळवळ्याची याती, ही आई एक भूमिका अशी की जगाच्या पुढे एवढी जात अशी करी लाभा विन प्रीती. कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न धरता मुलावर प्रेमच करते. मुलानं किती त्रास देऊ द्या, किती अपकार करू द्या, पण आई मुलावर मला वाटतं उपकारच करते. ही भूमिका जगाच्या पाठीवर फक्त आईची आहे. ऐका, मुलगा मूर्ख निघाला तर बापाचा दोष असतो, लिहून ठेवा, काम येईल तुम्हाला. मुलगा मूर्ख निघालं तर बापाचा दोष असतो. उन्मत उतटील निघालं ना तर आईचा दोष असतो.
मुलगा कंजूस निघालं, आपल्या वंशाची परंपरा राहते, मुलगा जर दारिद्र्य निघालं तर कर्माचा दोष असतो. मूर्ख निघाला तर दोष कोणाचा? बापाचा. उतटेल निघाला तर दोष कोणाचा? आईचा. कंजूस निघालं तर लक्ष द्या, आपल्यापासून 7 पिढ्या मागं पाहायचं. आपल्यापासून किती पिढ्या? 7 पिढ्या मागं पाहायचं. कुणीतरी निघाला असेल म्हणून भुईफोड निघतं, तसं निघतच नाही. आणि दारिद्र्य आता ज्याच्या त्याच्या कर्मानुसार येते. विठ्ठल विठ्ठल काही गोष्टी मी जबाबदारीने बोलतो, किती कळत असेल ते मला नाही सांगायचं, पण या सगळ्या भूमिका सोडून द्या. पण जगाच्या पटीवर आईची भूमिका आगळी आणि वेगळी आहे. एक उदाहरण सांगतो, अभंगात प्रवेश करायचंय मला, ऐका ना. सगळ्या गवळणी यशोदेकडे गारानं घेऊन यायच्या आणि यशोदेला म्हणायचे, यशोदे अगं तुझ्या कृष्णाला आवर का? अगं आम्ही गोकुळात राहावं का निघून जावं असं ह्या गोकुळामध्ये कृष्णानं केलंय. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे, गोकुळी राहावे की जावे, गोकुळी राहावे की जावे. यशोदेच्या अंगणात गवळणी उभा राहायच्या आणि आवाज द्यायचा, यशोदे म्हटले काय? अगं तुझ्या कृष्णाला आवर, आमच्या घरी येतो, मडके फडको नाचधूस करतो सुनेच्या तोंडाला. म्हटले दही दूध लावतो, बरं एकटा येत नाही, सगळे सवंगडी घेऊन येतो, नाचधूस करतो. अगं गोकुळात राहावं का निघून जावं असं आम्हाला झालंय, काहीतरी तुझ्या कृष्णाला सांग. पण यशोदेनं गवळणीकडे बघावं आणि यशोदेने म्हणावं, माझं मुलग तसं नाहीच. काय म्हणायची? माझं मुलग तसं नाहीच. यशोदा म्हणताना बोलताना गवळणीकडे पाहायचे, म्हणायचे 5 वर्षाचे माझे बाळ. किती वर्षाचं आहे माझं बाळ? 5च वर्षाचं आहे. माझ्या अंगणात खेळतय, कधी कुणाच्या घरी जात नाही, पण लोकांना सहन होत नाही. कृष्ण तसा नव्हता का? नव्हता का? कृष्णानं अख्ख्या सीमा ओलांडल्या होत्या, पण तरी आई म्हणते माझं मुलग तसं नाहीच. मुलग खोड्या करू द्या, मुलग चोऱ्या करू द्या, मुलग चुकीचं वागू द्या, ते आपल्याजवळ असू द्या आपल्याजवळ नसू द्या, तरी आईच मुलाचा विचार करते, हे ध्यानात ठेवा. मुलाचे सगळे अपराध पोटात घालण्याची शक्ती असेल, फक्त एकच आईचं अंतकरण आहे. अजून एक शब्द वापरतो, मुलग काय व्यसन करतं हे बापाला माहिती कदाचित नसतं. मुलगा काय व्यसन करतं हे बापाला माहिती नसतं, पण आपलं मुलगा काय व्यसन करतं हे आईला माहिती असतं नाही. असतं नाही, असतच. पण आई म्हणते माझं पोरग तसं नाहीच. पॅन्ट कपडे धुताना एखादी पुडी जरी सापडली बापाच्या लक्षात आली, कोणाची रे? नाही म्हटले ती शेजारच्या कार्ट्यानं त्याला सांभाळायला दिली. आता त्याच्या डोक्यात फरक पडला का? म्हणजे आई मुलाचे अपराध पोटात घालते. नदी नाले एक होऊ द्या, पाऊस पडू द्या, धोध पाऊस पडू द्या, सगळं पाणी समुद्राला जाऊन मिळतं. समुद्रात पहिलं पाणी कमी आहे का? मग कधी समुद्राला म्हटलं का आता पाणी आणू नका? तसं आईना कितीही मुलानं खोड्या करू द्या, तरी आई म्हणते माझं पोरग तसं नाही. हे आईचं अंतकरण विशाल आहे. विठ्ठल विठ्ठल ऐका, कौरव पांडवामध्ये धृतराष्ट्राचा आणि गांधारीचा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मुलगा, त्याचं नाव काय होतं? त्याचं नाव दुर्योधन. लक्ष द्या, दुर्योधन होता आणि गांधारीला दिसत असून डोळ्यावर पट्टी बांधली होती. त्याचं कारण असं आहे, गांधारीनं डोळ्यावर पट्टी का बांधली होती माहिती आहे का? महिला मंडळी ऐका, सगळे जवळचे तरी बोलून जातो. गांधारीनं डोळ्यावर पट्टी यासाठी बांधली होती, गांधारीचं रूप ते सौंदर्य असं होतं की तिच्या पुढे नवरदेव टिकत नव्हता. म्हणून बापानं डोक्याला हात लावला आणि प्रश्न पडला, आपल्या एका मुलीला नवरदेव शोधला पाहिजे, मिळाला पाहिजे. म्हणून विचारात पडला. ह्या गांधारीचा भाऊ शकुनी मामा जवळ आला आणि सांगितलं, हो
बाबा डोक्याच हात काढा, एका मुलीला नवरदेव शोधता येत नाही, तुमचा काही जीवनात उपयोग नाही. त्याचं कारण असं आहे, मुलगी जर उपवर झाली तर पूर्वीच्या काळात बापाला चिंता पडायची, टेन्शन यायचं, रात्र रात्र झोपत नव्हता, कारण मुलीचं लग्न झालं पाहिजे. पण आता मुलीच्या बापाला झोप एवढी लागली का जागाच होईना, याचा प्रश्न पडलाय. विठ्ठल विठ्ठल मी असं का बोललो तर मी फिरतो, मला माहितीये. भाग सोडून द्या आणि काही शंका असेल तर नंतर भेटा. बारीक सारीक त्यातले सांगतो बारकावे, आता ऐका. शेवटी शकुनी मामानं सांगितलं, बाबा मी जातोय. गांधारीला नवरदेव शोधण्यासाठी हस्तिनापूरला आला शकुनी मामा, आणि आंधळा नवरदेव शोधला, त्याचं नाव धृतराष्ट्र. त्याला दिसत नव्हतं. धृतराष्ट्राला ज्यावेळेस आपल्या गांधी नरेश नगरीमध्ये आणलं, गांधारीला कळालं आपला नवरदेव आंधळा आहे. नवरदेव आंधळा बाहुल्यावर उभं राहणार. पण गंमत अशी झाली, शकुनीने विचार केला, हिची नजर ज्याच्यावर पडते तो नवरदेव गतप्राण होता, कदाचित याला दिसत नाही पण हिला दिसतं. बाहुल्यावर उभं केल्यानंतर हिची नजर जर धृतराष्ट्रावर पडली तर धृतराष्ट्र गतप्राण होईल. म्हणून शकुनी मामा जवळ गेला, खिशातून कपडा, पट्टी, रुमाल, फडकं काढलं आणि गांधारीच्या डोळ्यावर बांधायला सुरुवात केली. सांगितलं, दादा नवरदेव आंधळा आहे, मला माहिती डोळ्यावर पट्टी बांधू नको. जास्त बोलली नाही. त्यावेळेस सांगितलं, नवरदेव आंधळा आहे मला माहिती, पण शकुनीने सांगितलं जास्त बोलू नको, डोळ्यावर पट्टी बांधून गपचित उभं राहा. ठीक आहे. बाहुल्यावर उभं राहताना पुन्हा शकुनीने एक विचार केला. म्हटले काय, आता ऐका. गांधारीला आपण बाहुल्यावर उभं करणार आहे, तिच्या डोळ्यावर आपण पट्टी बांधली, पण जर पट्टी बांधलेल्या डोळ्यावर जर आतल्या डोळे उघडले, इकडे लक्ष द्या माझ्याकडे, आतल्या डोळे उघडले तर पलीकडे काही ना काहीतरी दिसतं की नाही. तुम्ही एक पातळ कपडा डोळ्यावर बांधा आणि आत डोळे उघडा, पलीकडे दिसतं की नाही, दिसतं ना. मग जर आत डोळे उघडले, हिनं जर नजर समोर टाकली आणि हिची दृष्टी जर धृतराष्ट्रावर पडली तर पुन्हा गतप्राण होईल, पुन्हा प्रश्न पडेल. शकुनी एवढा चालबाज होता, गांधारीला बाहुल्यावर उभं करताना आणि धृतराष्ट्राला बाहुल्यावर उभं करायच्या अगोदर दोघांच्या मध्ये अंतरपाठ धरला. काय धरला? अंतरपाठ धरला. नवरदेव नवरीच्या मध्ये अंतरपाठ का धरायचा असतो माहितीये का? वधूवरा दृष्टा दृष्ट न करणे. अंतरपाठ धरताना इतका उंचीचं पाहिजे, ज्यांचं लग्न झालंय त्यांनी धरला पाहिजे. त्याच्यातही 2-3 उदाहरण आहे, जाऊ द्या. अंतरपाठाच्या पलीकडून गाडा उभं केलं होतं. कथा लई मोठी. आता गाढवाच्या गळ्यात वर मला टाकली, गाढव गतप्राण झालं. गाढव पुढं बाजूला केलं, धृतराष्ट्राला पुढं लोटलं, दोघांची गाठ मारली, बाहुल्याला गरके मारले. एवढा हुशाराने चालबाज होता. तेव्हापासून लग्न जमावणारे चालबाज राहतात. ही शकुनीची भूमिका आहे. बाहुल्याला गरके मारले, धृतराष्ट्रानं खांद्यावर उपरण टाकलं, गांधारीला घेऊन निघाला. 100 भाऊ ते पाठीमागे गेले. पण गंमत अशी, हा दुर्योधन जन्माला आला. दुर्योधन जन्माला आले, आईला आनंद झाला, धृतराष्ट्राला आनंद झाला. वंशाच्या कुळामध्ये कुळदीप लागला गेला. पण मला वाटतं त्याची वृत्ती चांगली नव्हती. आणि आईने डोळ्यावर पट्टी का बांधली? आपल्या नवऱ्याला दिसत नाही म्हणून आपणही जग पाहायचं नाही. बापानं विचार केला, अरे नवरदेवाला दिसत नाही आणि नवरीनं पाहायचं नाही, प्रपंच होणार कसा? प्रश्न आहे ना. तरी गांधारीनं मान्यता दिली, डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. पतिव्रता धर्म जागृत करण्यासाठी त्यानं डोळ्यावर पट्टी बांधली. आपल्याला नवऱ्याला दिसत नाही, आपणही पाहायचं नाही. आता गांधारी म्हणते, धृतराष्ट्राला दिसत नसलं तर बरं आहे, भाग जाऊ द्या. पण दुर्योधन जन्माला जिनं नवऱ्यासाठी डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. ज्यावेळी द्रोणाचार्यांना दुर्योधनाला सांगितलं, तुला अमर व्हायचं असेल, वज्रदेही व्हायचं असेल तर धर्मदादाला विचार. धर्मदादानं सांगितलं दुर्योधनाला, तुला जर अमर व्हायचं असेल, तुझ्या आईच्या डोळ्यावरची पट्टी काढ, पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत तुझ्या आईनं तुला जर निहाळलं तर तू वज्रदेही होशील. काय होशील तू? वज्रदेही होशील. पटलं दुर्योधनाला. विवस्त्र दुर्योधन झाला, आईच्या भेटीला गेला, धाक कृष्णाला पडला. रस्त्यात भेटून फुलाची माळ कमरेवर बांधून दिल्या. पण गांधारीच्या समोर गेल्यावर दुर्योधनानं आईच्या डोळ्यावरची पट्टी काढली, आईनं पूर्ण शरीर न्याहळलं. मला एवढंच एक सांगायचं आहे का ज्या गांधारीनं आपल्या नवऱ्यासाठी डोळ्यावर पट्टी बांधली
त्या गांधारीनं दुराचारी पापी मुलासाठी स्वतःच्या डोळ्यावरची पट्टी काढली आणि आपली अमृत दृष्टीची नजर दुर्योधनावर टाकली ना, हिला आई म्हणतात. विठ्ठल 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 म्हणजे एक वेळेस कदाचित पतीचं प्रेम सुद्धा बाजूला ठेवलं, पण स्वतःच्या मुलासाठी अमृत दृष्टीनं दुर्योधनाला निहाळलं. ही जगाच्या पाठीवर आई असते. सबसे बड़ी है माँ बगले, सबसे बड़ी है माँ बगले, सबसे बड़ी है माँ बगले, सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ बगले, सबसे बड़ी है माँ, ये सबसे बड़ी है माँ बगले, सबसे बड़ी है माँ, मौत बढ़कर कोई नहीं है, मौत बढ़कर कोई नहीं है, वो देती है दुआ, सबसे बड़ी है माँ बगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ बगले, सबसे बड़ी है एकदा जोरात टाळी वाजवा नाही का. सबसे बडी ही माँ, सगळ्यापेक्षा श्रेष्ठ असेल तर मला वाटतं आई जीवनातली गेली का स्वामी तिन्ही जगाचा. पण आई विन भिकारी, जोपर्यंत आहे न जोपर्यंत नाही. याच्यात वर्णन मला अजून करता येईल, फक्त एकच सांगतो की श्रेष्ठ प्रेम जगाच्या पाठीवर आईच असतं बापापेक्षाही. मी नेहमी सांगत असो, जन्माला आलेल्या मुलाला एक वेळ बाप नसला तरी चालतो, पण कोण लागतं? आई लागते. रांगायला लागलं तर मुलगा कुणाकडे जातं? उभं राहायला लागलं तर बोटाला धरायला आईचं लागते. काका मामा शिकवायचं असेल तरी आईचं लागते. शाळेत सोडवायचं असेल तरी आईचं लागते. पेन्सिल दप्तर पाटी वही पुस्तक पॅन्ट शर्ट बेल्ट डबा लागतं. कुणाकडं मागतं? आईकडंच मागतं. शाळेतून आल्यावर पहिला आवाज कुणाला देतं? आईलाच देतं. पण मुलाला आई लागते किती दिवस? तुम्ही का बरं हसले ते मला नाही माहिती. आता लागते ना, मी नाही म्हणत नाही, पण ऐका. याच्या पुढं सांगतो तुम्हाला, काही याच्यातला अनुभव नाही, सगळे हिमालयातले मी सांगतो नाही का. अरे आई लागते किती दिवस? जोपर्यंत बाई नाही तोपर्यंत आई. एकदा बाई आली का आई, हुशारे तुम्ही कबूल करतात, पण तरी बाई आल्यावर आईपासून जरी मुलगा दुरावला तर आई विचार कुणाचा करते? का? मुलाचाच करते. अरे जन्माला आल्यावरच आईनं मुलाचा विचार केला असं नाही, जन्माला येण्याच्या अगोदर पासून सुद्धा त्या मुलाचा भार आईनं स्वतः. पोटी बारवाहे 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 राज सर्व सोई मोर
साहेब पोटामध्ये असताना तिखट आंबट खारट अशा बऱ्याच गोष्टी खाल्ल्या नसेल आपल्या मुलाला त्रास होऊ नये. त्याचं तोंड पाहिलं नाही तो कसा आहे माहित नाही, पुढं निघाल्यावर काय होईल हे माहित नाही तरी किती विचार केला. मग शंका सांगतो फक्त, माझी वेळ संपुष्टात आहे. जी आई ज्या मुलासाठी एवढा विचार करते, जी आई ज्या मुलासाठी एवढा विचार करते, त्या मुलानं कोणता विधी केला, कोणतं कर्म केलं, कोणतं दान केलं, कोणतं पुण्य केलं, कोणतं नामस्मरण केलं तर मुलगा आईच्या ऋणातून मुक्त होऊ शकतो. मला याचं उत्तर तुम्ही द्या. काय उपकार अनेक आहे ना. एखाद्यानं मदत केली त्याला मदत केली उपकार फेटतात, एखाद्यानं पैसे दिले त्याला पैसे दिले उपकार फेटली जातात, हे सगळं मान्य आहे. पण जगाच्या पाठीवर उपकार असतात की मला वाटतं मुलानं काही केलं, कोणताही विधी केला, कोणतंही कर्म केलं तर मुलगा आईचं ऋण जीवनामध्ये फेडू शकत नाही. पण ज्या आईनं जन्माला मुलाला घातलंय त्या जन्माला येण्याची कारण सांगतो, ऐका. काय कारण आहे जन्माला येण्याची? जन्माला येण्याची कारण अनेक आहे, भरपूर कारण आहे. कोणत्या कारणानं आपण आलो जन्माला सांगता येणार नाही. जन्माला येण्याचं कारण पहिलं असेल तर पाप आहे. कोणतं कारण आहे? जन्म येणे घडे पातकाचे मूळ, संचिताचे फळ आपुल्या. दुसरं कारण जन्माला येण्याचं कारण आहे वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची अंगी झाले हरिरूप. किंवा अनेक प्रमाण आहे. जन्माला येण्याचं कारण वासना, जन्माला येण्याचं कारण पाप, जन्माला येण्याचं कारण संचित आहे, जन्माला येण्याचं कारण प्रारब्ध आहे, जन्माला येण्याचं कारण भोग आहे. माणसाच्या जीवनामध्ये जो आपण भोग केला असेल तो जीवनामध्ये आपल्याला भोगावं लागतो. ही सगळी कारणं सोडून द्या, फक्त एकच सांगतो तुम्हाला, जन्माला येण्याचं कारण आहे वेळ संपुष्टात आहे. म्हणून जन्माला येण्याचं कारण आहे कर्म. मग कर्म असं जीवनामध्ये बोलत तर आहे का ते माणसानं कितीही प्रयत्न केले तरी कर्म चुकलं जात नाही. अभंगाचं पहिलं
कृष्णाचे वैभव जन्माला येण्याची कारण अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितली. ऐका, तब्येतीच्या मानानं जरा जड जातं ना. ऐका, पोत्याला पाठ लावायचं दुबळ्या माणसाचं म्हणजे काम नाहीये, पण ते मला सवय, त्याच्यामुळे मी लावतो पोत्याला पाठ. ऐका, कर्म घेती झोले, प्रयत्न केल्या काही न चले. एवढंच कळालं तर पुष्कळ झालं. कर्म जीवनामध्ये असं आहे, कर्माची गती जीवनामध्ये अशी आहे, माणसानं कितीही प्रयत्न केले तर कर्म जीवनात चुकलं जात नाही. सोपं सांगू का? एकदम सोपं. ऐका, कर्माचा करता ज्या बाजूला असेल त्या बाजूला कर्म करत्याच्या बाजूला झुकतं. नाही कळालं तर विचारतो तुम्हाला. शेताच्या कडेला जर झाड असेल तुमचं, ते बुडापासून तोडलं तर झाड कोणत्या बाजूला पडतं? बोला, कोणत्या बाजूला पडतं? कोणत्या बाजूला? त्याचा बोजा, त्याचं वजन, त्याचा भार जिकडं असेल तिकडं काय होतं? पडतं. कदाचित तिकडं तुम्ही काहीतरी पीक केले असेल, तुमचं घर असेल, पडल्यावर नुकसान करील म्हणून तुम्ही त्याला दोर बांधा, इकडे ट्रॅक्टर लावून वडा. तुम्हाला जसं पाहिजे तसं झाड पडतं का? पडतं का? मला वाटतं पडताना ते काही का ना, घराचा कोपरा का ना पण हानतच. बरोबर आहे ना? थोडं पार का ना, नसल कळत अजून सांगतो, सोपं आहे. कर्मात कसं पाठीमागं लागतं? तू मला जर एखाद्याबरोबर बोलायचं असेल तर खिशातून मोबाईल काढा आणि नंबर डायल करा. नंबर डायल केला आणि कॉलिंग जर केली तो फोन तू मला लागतो का? मला बोला, कुणाला लागतो? ज्याला लावलाय त्याला. जगात मोबाईल कमी आहे का? मग एवढे असून त्यालाच का लागतो? कारण त्याचा नंबर आपण जसा डायल केला तसा फोन त्यालाच लागतो. एखाद्याच्या नावानं आपण मोबाईलवर पैसे टाकले तर तुम्हाला मिळतात का? मला त्यालाच का बरं? बँक खाते कमी आहे का? भरपूर आहे ना. मग त्यालाच जसे मिळतात तसं कर्म सुद्धा बोलत रे, हे ज्यानं जसं केलं असेल तसं हे त्यालाच भोगावं लागतं. हे ध्यानात ठेवा. विठ्ठल विठ्ठल लई तुमचं सगळं डोक्यावून जाईल. पटण्यासाठी सांगतो सगळं, फक्त ऐका, लक्ष द्या. बरीच लोक कर्म मानत नाही, बरीच लोक दैव मानत नाही, बरीच लोक संचित मानत नाही, बरीच लोक प्रारब्ध मानत नाही. तुम्ही माना अथवा नका मानू, मानल्यावरच आहे, नाही मानल्यावर नाही असं काही नाही. सोपं सांगतो तुम्हाला. संजयानं बसल्या जाग्या धृतराष्ट्राला सांगितलं, तुमची 100 मुलं युद्धात गेली, एकही शिल्लक राहिलं नाही. धृतराष्ट्रानं खाली मान घातली, म्हटले कोणत्या जन्मात मी पाप केलंय की हय्यात असताना माझी 100 मुलं गेली? कारण जीवनामध्ये माणसाचं हे दुःख कुणालाच नसावं. लहानपणात लहान मुलाची आई जाऊ नये, तरुणपणात तरुण स्त्रीचा पती जाऊ नये, आणि म्हातारपणी म्हाताऱ्या बापाचं मुलगा जाऊ नये. हे दुःख ज्याला असेल त्याला विचारा. घरामध्ये आई पाहिजे, गोठ्यामध्ये गाई पाहिजे, शेतामध्ये भाई पाहिजे. शेताच्या कडेला नाला नसावा, गोठ्यामध्ये हेला नसावा, आणि घरामध्ये साला नसावा. विठ्ठल विठ्ठल याची कारण मी सांगेल तुम्हाला कधीतरी. काही गोष्टी असाव्या आणि काही गोष्टी नसाव्या. पण ऐका, खाली मान घातली धृतराष्ट्रानं, डोळ्यातून अश्रू आणले. किती मुलगा दुराचारी आणि किती मुलगा पापी असेल तर मुलगा गेल्यानंतर कोणत्या बापाला आनंद होईल? कोणत्या बापाला होईल? होणार नाही. खाली मान घातली, अश्रूला आवर घातलं,
आणि धृतराष्ट्रानं संजयाला विचारलं, माझ्या मोठ्या मुलाला कुणी मारलं एवढं सांग. बाकी 99 कुणी मारले, दुःशासन, दुःशील अशी बरीच नाव होते. हे कुणी मारले हे नको सांगू. दुर्योधनाला कुणी मारलं? तुमच्या मोठ्या मुलाला भीमानं मारलंय. ज्येष्ठ श्रेष्ठ मुलाला मोठ्यानं भीमानं मारलं. म्हटलं कशानं मारलं? गदेच्या टोल्यानं. हसायला लागले. गदेच्या टोल्यानं माझं दुर्योधन मारणार नाही. गदा मारली कुठं? कमरेच्या खाली. पुन्हा हसायला लागले. कमरेच्या खाली भीम मारूच शकत नाही. असं बरंच काही बोलले, पण ऐका. सांगितलं मग ज्या भीमानं नीती धर्माला सोडून युद्ध केलंय, कमरेच्या खाली गदा मारली, त्या भीमाला निरोप दे. आणि मला एक प्रश्न करायचा त्याला, तो नीती धर्माला सोडून युद्ध केलं. संजयानं निरोप दिला. भीम उतावीळ झाला आणि काकाला भेटायला निघाला. काकाला भेटायला निघाला, पण गंमत अशी झाली आहे, काकाला भेटायला जाताना धाक कृष्णाला पडला. कृष्णानं मध्येच भेटला. भेटायला जाऊ नको म्हटले. ज्या काकाला भेटायला चालला त्या काकाची मुलं तू मारली आणि भेटायला तू निघाला, जाऊ नको. पण भीमानं काय सांगितलं माहिती का? देवा, ज्याच्या घरचं कुणी गेलं त्याच्या घरावरून जाऊन यावं लागतं, घरावरून नाही. माणसं बोलतात नाही नाही येऊ जाऊन, कशावरून? हा, घरावर नका जा जाऊ, घरावर वाघ होता. विठ्ठल तुमच्या गावात घरावर येऊन गेला म्हणून मला बाकी नाही, म्हणजे याचा अर्थ तुमचा स्वभाव चांगला आहे. वाघ सुद्धा तुमच्या घरावर येऊन जातात. भाग जाऊ द्या, ठीक आहे. म्हटले दुःखाचं सांत्वन करण्यासाठी गेलं पाहिजे, ठीक आहे. काकाची 100 मुलं युद्धात गेली, भेटायला गेलो पाहिजे, ठीक आहे. म्हटले अरे पण जी मुलं तू मारली भेटायला तू निघाला, जाऊ नको. नाही म्हटलं मी जाणार आहे, जिवंत नाही राहणार, नाही राहिलो तरी चालत. हा बाबा गेलाच भेटायला. भेटायला गेल्यानंतर कृष्णानं भीमाचा पुतळा भीमाच्या खांद्यावर दिला. कथाभाग सगळ्यांना माहिती आहे. पण ज्यावेळेस धृतराष्ट्राने भीम आलाय असं कळालंय, मुलं मारल्याचा राग डोक्यात आला. ज्यानं आपली मुलं मारली तो आपल्याला भेटायला आला. कोणत्या बापाला आनंद होईल? कोणत्या बापाला? दात होट खाल्ले, दातात होट जीभ दाबली आणि लोखंडाच्या पुतळ्याला मिठी मारली, पुतळ्याचा भोगा झाला. ओरिजिनल भीमाला न चिरडता आपण डुप्लिकेट भीमाला मिठी मारली हे धृतराष्ट्राच्या लक्षात आलं. आणि धृतराष्ट्रानं कृष्णाकडे पाहिलं, दिसत नव्हतं, चाहूल लागली आणि कृष्णाकडे हात केला आणि सांगितलं, कृष्णा, माझी 100 मुलं जाण्याचं कारण तू आहे. मला काय सांगायचं लक्ष द्या बरं. माझी 100 मुलं जाण्याचं कारण तू आहे. पांडवांची बाजू तू घेतली म्हणून 100 मुलं गेली, नाही तर 100 आणि 5 लढले असते. त्याच्यातले 5-50 गेले असते, पण 5-50 10-12 7-8 2-4 एखादा तरी 100ची 100 हे तुझ्यामुळं घडलंय. तेवढ्यामध्ये कृष्णानं सांगितलं, माझ्याकडे बोट करू नका, तुमचा मागील जन्माचा इतिहास सांगतो. 14व्या जन्माचा इतिहास असा आहे, 50व्या जन्माचा इतिहास असा आहे. तुम्ही एक राजपुत्र होता, शिकारीला जंगलात गेला, तुम्हाला लहर आली, भयान जंगलाला तुम्ही कारण नसताना वनवा पेटवला. अग्नीच्या ज्वाला आकाशापर्यंत भिडत गेला. त्या जंगलामध्ये एक सर्पिन होती. त्या सर्पिणीची 100 पिलं पेटवलेल्या अग्नीमध्ये सापडली. सर्पिणीच्या त्या अग्नीच्या ज्वाळानं, त्या धुरानं तिची दृष्टी गेली आणि तिची 100 पिलं एका अग्नीमध्ये जळून भस्मसात झाली. याला कारण फक्त तुम्ही. होणार सारखी बुद्धी कर्म रे शाटळेला, होणार सारखी बुद्धी कर्म रे शाटळेला, होणार सारखे बुद्धे कर्म रे शाटळेला, होणार सारखे बुद्धे कर्म रे शाटळेला. पुढे पुढे होणार, पुढे पुढे होणार भविष्य विचार, भविष्य विचार, होणार सारखी बुद्धी कर्म रे शाटळेला, होणार सारखी बुद्धी कर्म रे शाटळेला, होणार सारखे बुद्धे कर्म रे शाटळेला, होणार सारखे बुद्धे कर्म रे शाटळेला. टांग्याच्या झेंड्याजवळ आलं का टोला टाकून घे जायचं. जाऊ द्या. बुद्धी जीवनामध्ये असे की मला वाटतं कर्म चुकलं जात नाही, ठीक आहे. एका पक्षाची 100 पिलं, एका सर्पिणीची 100 पिलं अग्नीत जाळून मारली, त्याचं कर्म तुमचं असं शिल्लक राहिलं. एका सर्पिणीची 100 पिलं अग्नीत जाळून मारली म्हणून तुमची 100 मुलं गेली, ही तुम्हाला ऐकावी लागली.
त्या सर्पिणीची दृष्टी अग्नीच्या ज्वाळांना गेली, म्हणून तुम्ही जन्माला येताना अंध झाले. हे तुमचं कर्म आहे. कर्म घेती झोले. कुणाला? पांडवांच्या कौरवांच्या बापाला. मला वाटतं हे चुकलं नाही, त्याचं कारण कर्माची गती. विठ्ठला विठ्ठला सोपं सांगतो. प्रभू रामचंद्र सीतामाई वनात होते. वनात असताना काय झालं माहितीये का? सीतामाई एका बगीच्यात बागडत होती. बागडत फिरत असताना एक मादी आणि पोपट पंचाशी उडत होते. उडत असताना त्यातली एक मादी सीतामाईनं पकडली. मादी अशी हाताला लागली, पकडली आणि पकडली काय केली माहिती का? पिंजऱ्यामध्ये बंद केली. आपल्यालाही पोपट मिळाला, सापडला तर आपण काय करतो? बंद करतो ना. ठीक आहे, पिंजऱ्यात बंद केला. बंद केल्यानंतर पिंजरा आपल्या समोर ठेवला. सीतामाई बाजूला गेली की त्या मादीचं नर, तो पंची, तो पोपट होता ना, तो उडायचा, यायचा, पिंजऱ्याजवळ यायचा, चिवचिवाट करायचा, पक उलटे करायचा, डोळे पांढरे करायचा. सीतामाईला असं वाटायचं आपण त्यालाही धरावं, म्हणून सीतामाई जवळ यायची आणि त्या नराला धरण्याचा प्रयत्न करायचा. सीतामाई जवळ आलेली, त्या नरानं बघितलं की नर उडायचा आणि झाडावर जाऊन बसायचा. नर झाडावर गेला. सीतामाई पिंजऱ्याजवळ जरा वेळ थांबायची. पुन्हा सीतामाई पिंजऱ्याजवळ बाजूला गेली का ते नर झाडावरून उडायचं, पिंजऱ्याजवळ यायचं, चिवचिवाट करायचा, पक उलटे करायचं, डोळे पांढरा करायची, आतली मादी तडफडायची, हेही तडफडायचं. पण गंमत अशी झाली, सीतामाईने पुन्हा बघितलं की त्याला धरण्याचा प्रयत्न करावा. ती जवळ आलेली बघितली की नरानं उडून जावं. 1 2 3 4 5 6 दिवस क्रिया हीच. अन्न पाणी त्यागलं. शेवटी झाडावून उडी मारलेल्या नराला पिंजऱ्याला धडक बसली. अन्न पाणी नसल्यामुळं मला वाटतं त्या नरानं देह ब्रह्मांडात विलीन केला, पग उलटे केले, डोळे पांढरे केले आणि तो नर गेला. आतल्या मादीनं बघितलं आपला पती गेले. सीतामाई जवळ धरण्याचा प्रयत्न केला, पण निश्चित पडलेला कळालं हा नर पोपट पंची गेलाय. आतल्या मादीनं क्रोधानं सीतेकडे बघितलं, म्हटले बाई तुझं माझं घेणं देणं नाही, तुझी माझी ओळख नाही, पाळख नाही, कुठलंच काही नसताना आपल्या भाषेत बांधाला बांध सुद्धा नाही, मग तू माझ्यापासून माझ्या पतीला अलिप्त 6 दिवस केलं. ज्या दिशेने माझे पती गेले त्या दिशेने मी जाते, पण तुला ध्यानात ठेवा याचं कर्म तुला भोगावं लागेल. तुझ्या पतीपासून अलिप्त तुला 6 महिने राहावं लागेल. आणि सीतामाईला रावणाच्या बंदीखान्यामध्ये 6 महिने राहावं लागलं. याचं कारण फक्त एक मादी पिंजऱ्यामध्ये कोंडली म्हणून. कर्मगीती झोले प्रयत्न केला काही ना चले, 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 प्रयत्न केला काही ना चले. कर्म घेती झोले, प्रयत्न केला काही ना चले, प्रयत्न केला काही ना चले. प्रयत्न सांगा ना. मी तुम्हाला सांगितलं देवाच्या बायकोचं कर्म सांगितलं. कुणाचं सांगितलं? देवाच्या बायकोचं. कौरवांच्या बापाचं सांगितलं. तुम्हाला मी देवाचं सांगतो, ऐका ना. प्रभू रामचंद्राची सीता नेली त्यावेळेस प्रभू रामचंद्र विचारत होते माझी सीता पाहिली का? झाडाला मिठी मारायचे, दगडाला मिठी मारायचे, माझी सीता पाहिली का? एका झाडाखाली प्रभू रामचंद्र स्थिर झाले. कथा लई मोठी आहे, रामायण वाचा. ज्या झाडाखाली बसले त्या झाडावर हनुमंत होते. हनुमंतानं फळ तोडलं, फूल तोडलं, पान तोडलं, प्रभूच्या अंगावर टाकलं, कुचेष्टा केली. कुचेष्टेतून ओळख झाली. ओळख झाली. लक्ष्मण जवळ होते. हनुमंताला म्हटले बाबा अरे का तुम्ही इकडं? हनुमंतानं सांगितलं मी एकटा नाही, मग नळ, नीळ, जांबवंत, सुग्रीव, हनुमंत असे 5 वानरवीर आम्ही ह्या जंगलात आहे. का बरं? म्हटले आमच्या सुग्रीवाची बायको आणि राज्य वालीनं हिरावून घेतलंय, म्हणून आम्ही ह्या जंगलात आहे. तो इकडे येऊ शकत नाही, त्याला त्या वनाचा शाप आहे.
कथा भरपूर मोठी आहे, पण ठीक आहे. म्हणून आम्ही आहे. मग लक्ष्मणाने सांगितलं तुम्ही ज्या दुःखाचे आहात त्याच दुःखाचे आम्ही आहे. तुमच्या सुग्रीवाची बायको वालीने राहून घेतली आणि आमच्याही प्रभू रामचंद्राची सीता कोणीतरी नेली. तुम्ही आणि आम्ही एकाच दुःखाचे, आणि सारख्या दुःखाची माणसं जरी एकत्र बसली तर मग त्यांचा विषय फार आगळा आणि वेगळा असतो, नाही का? नसल माझं पटत. 60-70 वर्षाची माणसं जर गावात ओट्यावर बसली तर यांचा एकच विषय राहतो जीवनामध्ये, काही खरं कधी होतं तोपर्यंत कधी कोणाला जुमनलं नाही. म्हणजे विषय का सारख्या दुःखाचे. मग कुणाचं सांगतात, कुणाचं काय 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 काय. तुमच्या मनातलं सुद्धा मी सांगू शकतो, पण आता वेळ जाईल माझा. जाऊ द्या. विठ्ठला विठ्ठला. लगेच प्रभू रामचंद्र हनुमंताला सांगितलं तुझ्या सुग्रीवाला माझ्या समोर आण. नळ नीळ जांबवंत सुग्रीव असे 5 वानरवीर प्रभू रामचंद्राच्या समोर आले. प्रभू रामचंद्रांना सांगितलं सुग्रीवाला तुझी बायको आणि राज्य जर तुला परत मिळवून दिलं नंतर शेतीचा शोध लावाल का? काय हरकत आहे म्हटले. पहिले आपले कांदे लावायचे मग त्याचे जायचे. पहिलं आपलं काम होणार आहे ना. हरकत नाही म्हटले. मान्यता दिली, होकारा दिली. ठीक आहे, सुग्रीव तयार झाला. पण प्रभू रामचंद्र एक अट घातली. म्हटले काय? ज्याला बिहून पळालाय, ज्याला तू बिहून पळालाय त्याला फक्त युद्धाचं आव्हान कर. तुझ्या भावाला युद्धाचं आव्हान कर, त्याच्यावर युद्ध कर. सुग्रीव खाली बसला, हात जोडला आणि त्याने एक विनंती केली. प्रभू मला बायको लागत नाही, मला राज्य लागत नाही, मला युद्ध करायचं नाही. का बरं? वाली एवढा बल्याडे, एवढा शक्तिशाली, एवढा बल्याडे म्हटले का तो मला आटोपणच शक्य नाही. वाली किती बल्याड होता माहितीये का? पटकन सांगतो. एकदा रावणाला त्यानं बगलेत धरून आणलं होतं. बगलेत. रावण किती तोंडाचा होता? 10 तोंडाचा रावण. कुठं धरला? बगलेत. आपण बाजारला जाताना पिशवी बगलेत धरतो का बाजारून येताना धरतो? तुम्ही हुशार आहे त्याच्यातले. म्हणजे बाजारला जाताना रिकामी राहते का भरेल? रिकामी बगलेत धरतो का येताना? म्हणजे वालीच्या दृष्टीने 10 तोंडाचा रावण रिकाम्या पिशवी सारखा होता. किती बल्याड असेल. आणि घरी आल्यावर त्यानं स्वतःच्या मुलाच्या पाळण्याच्या अंगदाच्या पाळण्यावर खेळणं म्हणून बांधला होता 10 तोंडाचा रावण. पूर्वी महिला मंडळी मुलाच्या पाळण्यावर चिमण्या बांधित होती. होत्या ना? काय बांधायच्या? चिमण्या. पण ते आता चिमणीच्या नादी लागतं त्याच्यामुळे चिमण्या गेल्या. विठ्ठला विठ्ठला. एवढा बल्याड होता, एवढा शक्तिशाली होता, पण तोच आणला. मला एवढंच सांगायचं, सुग्रीवाने सांगितलं मला युद्ध करायचं नाही, पण तू म्हटलं युद्धाचं आव्हान कर. काय करायचं ते मी बघतो, फक्त तू आव्हान कर. सुग्रीवानं घाबरत घाबरत बीत आव्हान केलं. वालीने एक विचार केला का रे, जे आपल्याला घाबरून पळालं, जे आपल्याला टाकून पळालं, जे आपल्याला बिहून पळालं, ते आता युद्धाला येऊ राहिलं. याचा अर्थ याला कोणीतरी मदत केली. बरोबर ना? अरे जे फार्म भरायला नाही म्हणत होतं ते डायरेक्ट भरून आलं. याचा अर्थ कोणीतरी वाड्याने याला साथ दिली. असं पद्धतच आहे ना. मग ठीक आहे, युद्धाचं आव्हान जेव्हा स्वीकारलं, वाली सुग्रीवाचं घनघर युद्ध चालू झालं. झाडाच्या आड प्रभू रामचंद्र उभे राहिले. कथा लांबवता येईल मला. बात्यातून बाण काढला, धनुष्याला लावला. वाली सुग्रीवाच्या घनघोर युद्धामध्ये तिरप्या दिशेने प्रभू रामचंद्रानं वालीला बाण मारला. वाली गतप्राण झाला. प्रभू रामचंद्रानं वालीला मारावं असं वालीनं प्रभू रामचंद्राचं काहीच केलं नव्हतं. काय केलं होतं? काहीच नाही. ओळख नाही, पाळख नाही, धक्का नाही, बुक्की नाही, बांधाला बांध नाही, कधी काहीच नाही. आणि सांगतो तुम्हाला अजून शास्त्र असं सांगतं, कारण नसताना केलेली हत्या सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये माणसाला भोगावी लागते. लिहून ठेवा ही गोष्टी अशा, भोगावीच लागते. प्रभू रामचंद्रानं झाडा चाडून बाण मारला. बाण येण्याच्या दिशेने वालीनं बघितलं, झाडा चाडून निघालेलं प्रभू रामचंद्राकडे वालीनं बघितलं आणि सांगितलं, रे तू देव आहे, सत्ताधारी, वैभवशाली, तुझ्या नामस्मरणाने उद्धार होतोय. तू मला मारलंय, झाडाच्या आड उभारायला तू मला मारलं नसतं तर मी काय मरणार नव्हतो असं नाही, कशानं तरी मरणार होतो, पण मला तू मारलं का? प्रश्न केला. गतप्राण झाला. वालीचा मुलगा अंगद समोर आला. उतरत्या पाण्याला खळखळाट. या न्यायाप्रमाणे सांगितलं, तू सत्ताधारी, वैभवशाली, देव आहे, तुझ्या पण माझ्या बापाला मारलं का? प्रभू रामचंद्रानं अंगदाला उत्तर दिलं, तुझा बाप पापी आहे, तुझा बाप दुराचारी आहे. जो दुसऱ्याचं राज्य, दुसऱ्याची बायको हरण करतो त्याला केव्हाही मारा पाप लागत नाही. अंगदानं सांगितलं, मला ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी लागत नाही. माझ्या बापाला तू मारलंय, माझ्या बापानं असं तुझं काय केलं होतं? उत्तर दे. अरे अखिल कोट ब्रह्मांडाचा चालक मालक होता. अंगद आपले उत्तर देण्याचं नव्हतं, खाली मान घातली. या सांग म्हटलं, माझ्या बापाला का मारला? नाही सांगतायत का?
शेवटी प्रभू रामचंद्राने वरती बघितलं आणि हात जोडले आणि सांगितलं, बाबा तुझ्या बापाला या जन्मात मी मारलंय, तुझ्या बापाच्या हातून कधीतरी मरेल. अंगदानं सांगितलं, माझा बाप आता मरून पडलाय, तू कधी मरणार आहे, कधी जाणार आहे? अरे 7वा अवतार संपला की मी 8वा अवतार भगवान कृष्णाचा घेणार आहे. 8वा अवतार भगवान कृष्णाचा घेतल्यानंतर सगळं समुद्राची जागा समुद्राला देऊन टाकेल, सगळे यादव कुळाचा नाश करेल, अश्ववृक्षाखाली डाव्या पायाची आडी मारून बसेल, माझ्या डाव्या पायातील अंगठ्यातील पद्म चमकेल. तुझा बाप ह्या जन्मी पापी दुराचारी असल्यामुळे तो एक भिल्ल कुळात जन्माला जाईल, एक व्याध बैल शिकारायला जंगलात येईल. माझ्या डाव्या पायातील अंगठ्यातील पद्म चमकेल, पद्म चमकल्याच्या दिशेने हरणाचा डोळा म्हणून तुझा बाप माझ्या दिशेने बाण मारेल. तो बाण माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्याला येऊन लागेल, तेव्हा मी कृष्णाचा अवतार संपवेल. विठ्ठल विठ्ठल कधी केलं, कधी केलं? प्रभू रामचंद्र 7व्यात भोगावं कधी लागलं? 8व्यामध्ये. कुणाला? कुणाला? देवाला. आपण कोणत्या झाडाचा पाला आहे? देवाला कर्म भोगावं लागलं, देवाच्या बायकोला भोगावं लागलं. अरे एवढंच नाही, कौरवांच्या विरोधात पांडवांसाठी कृष्णानं बाजू घेतली, कौरवांचा नाश केला. तर गांधारीनं कृष्णाला सांगितलं, कृष्णा माझ्या डोळ्यात देखत माझं कुळ संपण्याला कारणीभूत फक्त तूच आहे. कोण आहे? तूच आहे. कृष्णानं पांडवांची बाजू घेतली नसती तर पांडवांना विजय मिळाला नसता. नाही तर सांगू तुम्हाला, ऐका ना, कृष्ण आणि बलराम दोघे सख्खे भाऊ होते, कौरव पांडव हे चुलत भाऊ होते. दोघं 2 पार्टीला होते, सख्खे भाऊ होते पण 2 पार्टीला होते. एक भाऊ कौरवांकडून होता आणि एक भाऊ पांडवांकडून होता. पांडवांकडून जो होता त्याचं नाव भगवान कृष्ण होता आणि कौरवांकडून जो होता त्याचं नाव बलराम होतं. बलरामाला वाटत नव्हतं कौरवांच्या बाजूने जावा, कारण कौरवाला माहिती होतं, गीतेतला शेवटचा श्लोक सांगतो, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पारदा धनुर्धरा तत्र श्री विजय भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. नीती नाही, धर्म नाही, देव नाही, जय होणार नाही हे याला माहिती होतं. पण तरी बलरामानं कौरवांची बाजू घेतली होती. त्याचं कारण असं आहे, आपला लहाना तिकडे ये म्हणून मोठा इकडे. नाही कळायचं माझं बोलणं? तेव्हापासून वाड्यातलं एक कवय ना घर दुसऱ्या बाजूला राहतच. वंश परंपरा दास मी अंकित. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याच्यात शंका असेल तर मला विचारा, बारकावे सांगेल त्याच्यातले मी. जाऊ द्या, गांधारीने सांगितलं कुळ तुझ्यामुळे नाच झाला, जाऊ दे आता मी. आता ऐक ना कृष्णा, माझ्या डोळ्या देखत कुळ तुझ्यामुळे संपलं. मी आता धृतराष्ट्राची पत्नी म्हणून बोलत नाही, ध्यानात ठेव. माझ्या डोळ्या देखत जसं माझं कुळ संपलं, मी आता दुर्योधनाची, मी कौरवांची आई म्हणून सांगते, माझं कुळ जसं तू संपवला तसं नीच धामाला जाताना तुझं अवतार कार्य संपवताना तू तुझा एकही यादव शिल्लक ठेवणार नाही. एका आईनं देवाला दिलेला शाप आहे आणि तो शाप देवाला सुद्धा भोगावा लागला. हिला आई म्हणतात आणि याला कर्माची गती म्हणतात. जे माणसानं कर्म केले, नाथ बाबा म्हणतात, ते जीवनामध्ये भोगावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोग आले. 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 उपजले मेले ऐसे किती. 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 हरिमुखी गाता हर बली चिता. हरिमुखी गाता हर
आले उपजले मेले ऐशे किती माऊलीत ज्ञानोबा ज्ञानी दक्षिणायन चालू होता. भीष्माचार्य दे ठेवायच्या उत्तरायणमध्ये उत्तरायण येण्याची वाट भीष्माचार्याला बघावी लागली. बाणांच्या टोकांवर पडून राहावं लागलं. एक सरड्या पान साबरावर टाकला म्हणून कर्म घेती झोली. कर्म किती बोलत तरे हे जीवनामध्ये चुकलं जात नाही. अजून सांगतो दुर्योधनाने स्वतःचे 100 मामा बंद करून मारले तर कौरव पांडव युद्ध घडून आणण्याला कारणीभूत फक्त शकुनी मामा होता. हे ध्यानात ठेवा. यांना बंद करून मारले, याचे युद्ध करून यांना मारले. ही कर्माची गती आहे. वेळ माझी संपुष्टात आहे. बरंच बोलण्यासारखं आहे. कर्म कुणाला चुकलं जात नाही. एवढंच नाही, देवाचा बाप राजा दशरथ कर्मे दशरथ योगे मेला कर्मे दशरथे वियोगे मेला कर्मे श्रीराम वनवास गेला कर्मे श्रीराम वनवास गेला कर्मे रावण जय पावला कर्मे रावण क्षय पावला योग गणनाचे ताजे योग गणनाचे ताजे योग घडला सीता देवी कर्मे अरे देवाचा बाप राजा दशरथ मला वाटतं याला सुद्धा कर्म चुकलं नाही. काय नाही चुकलं, काय नाही चुकलं तर राजा दशरथाला मुलं होती 4 पण अंत कालाच्या एकही नव्हता जवळ. अभंगाचं 3रं चरण. सबगे पुत्र दशरथ सबगे पुत्र दशरथ राजा दशरथ पुत्र राजा दशरथ सबगे पुत्र राजा दशरथ सबगे पुत्र राजा दशरथ सबगे पुत्र राजा दशरथ सबगे पुत्र राजा दशरथ अंत काळी एकय नमता एना धन्यवाद. चौघे पुत्र राजा दशरथा अंतकाळी एकही नव्हता. राजा दशरथाला मुलं होती राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. किती मुलं होती? 4 मुलं होती. तशी राजाला मुलं नव्हती. राजाला यज्ञ करून झालेली मुलं आहे, नाही का? मोठमोठ्या दशरथानं मोठमोठे यज्ञ केले तेव्हा मुलं जन्माला आली. बरं, यज्ञ करावं लागतं. आता ज्यांना झाली त्याबद्दल मला काही बोलायचं नाही, पण नाही ती माणसं दुःखी होते. पुत्र येणं राज्य सर्व दुःखाय कल्पते. मुलं जन्माला आली पण अंत काळात एकही नव्हता. त्याचं कारण सुद्धा राजा दशरथाचं कर्मगती आहे. त्याचं कारण असं आहे, श्रावणबाळ माता पित्याला घेऊन निघाला, पाणी आणण्यासाठी झऱ्यावर गेला. राजा दशरथाकडून बाण लागला आणि बाण लागल्यानंतर कमंडलू झारी घेऊन राजा दशरथ आई बापाकडे गेले आणि सांगितलं मी तुमचा श्रावण नाही. हातातला कमंडलू झारी पडली गेली. आईने सांगितलं राजा तुझं नाव ऐकू नये, तुझं कुळ ऐकू नये, तुझी कीर्ती ऐकू नये. आज राजाच्या कुळामध्ये तू जन्माला आलाय, पण राजा ध्यानात ठेव ज्या दिशेने आमचा बाळ गेला त्या दिशेने आम्ही जातोय, पण ध्यानात ठेव तुलाही पुत्र वियोगानं मरावं लागेल. शाप दिला. कारण ब्राह्मणाच्या मुखातून निघालेली शब्द खरी ठरतात. म्हणून आजही बरीच माणसं ब्राह्मणाला विचारतात मुलाचं जमल का.
नाही का यंदा पाऊस पडल का, कारण आचरणशील व्यक्तीच्या मुखातून निघालेली शब्द देवाला सुद्धा पूर्ण करावी लागतात. विठ्ठल विठ्ठल यावेळेस सगळं दृश्य घडलं गेलं. आणि मग ऐका, नंतर राजानं ज्या पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला, पायस निघालं, तिघारांना वाटून दिलं, लहानची मोठी झाली, प्रभू रामचंद्र राजा होणार, तेवढा विघ्न आलं आणि प्रभू रामचंद्राला वनात काढून दिलं. राजा कासावीस झाला आणि राम 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 6 वेळा रामाचं नाव घेतलं आणि राजा दशरथाचा अंत झाला. कर्मगीती जोले, प्रयत्न केल्या काही न चले, 4 पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एकही नवथा. दशरथ राजा हा देवाचा बाप. देवाच्या बापाला कर्म चुकलं नाही, देवाला नाही चुकलं, देवाच्या बायकोला चुकलं नाही. तुमचं तुम्ही डोक्यातून काढून टाका, कर्म चुकणार नाही. एवढंच काय, ब्रह्म दिकाला सुद्धा कर्म चुकलं जात नाही. अभंगाचं सेवन. ओ तू का म्हणे कर्मलेखा, तू का म्हणे कर्मलेखा, तू का म्हणे कर्मरेखा, तू का म्हणे कर्मलेखा,
कर्म रेषा कदा न चुके ब्रह्मदिका. ब्रह्मदिगाला सुद्धा जीवनामध्ये कर्म चुकलं जात नाही. आपल्याला चुकेल याची गॅरंटी नाही. वेळ माझी संपली. अभंगाचा भावार्थ झाला. अभंगात कोणाला काही शंका असेल तर मला विचारा. जरूर शंकेचं समाधान करण्याचा प्रयत्न करतो. शब्द पुन्हा ऐका. कर्म जीवनामध्ये कोणाला चुकलं जात नाही. पुन्हा सांगतो. केली कर्म झाले तिची भोगा आले. कर्म घेती झोले प्रयत्न केल्या काहीनं. भोगणे ते फळ संचिताचे भोगतो न घडे संचिता वाचून एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. सगळ्यांना माहिती आहे जीवनामध्ये भोग चुकला जात नाही. कर्म देवाला, देवाच्या बायकोला, देवाच्या बापाला, देवाच्या सानिध्यात असणाऱ्या सगळ्यांना कर्म चुकलं गेलं नाही. ही गोष्ट खरी का खोटी आहे? इकडे लक्ष द्या. संपली माझी वेळ. ही गोष्ट खरी का खोटी? बरोबर आहे ना? देवाला कर्म चुकलं नाही. मी उदाहरणानं सांगितलं तुम्हाला. कर्म देवाला, देवाच्या बायकोला आणि देवाच्या बापाला चुकलं नाही. बाकीच्यांचा विषय सोडा. पण एक ध्यानात ठेवा, एक ध्यानात ठेवा. देवाची जर जीवनामध्ये कृपा झाली, ऐका, देवाची जर जीवनामध्ये कृपा झाली तर कर्माचा नाश होऊ शकतो. हे ध्यानात ठेवा. तुम्ही म्हणशाल कसं, नाही का? हे सांगायला लई वेळ जाईल. पुन्हा एक कीर्तन ठेवा लागेल. त्याला वेळ जाईल. फक्त एकच सांगतो मी तुम्हाला. कर्म देवाला नाही चुकत हे खरं का देवाच्या कृपेने चुकतं हे खरं? याचं उत्तर तुम्हाला सांगतो आणि थांबतो. ऐका, सोपं. तुमच्या जवळक्यावरचा एखादी व्यक्ती जर नाशिकला गेली आणि तिकडून शिबेच्या स्टँडवर जर ती व्यक्ती उभी राहिली, बस आपल्याला संभाजीनगरकडे जाणारी पाहिजे म्हणून बस लागली आणि बसमध्ये चढताना गर्दी एवढी होती की सीटावर 4-4 बसले, 3-3 बसले, मधलं गज भरलं, पायरीत उभे राहिले. ज्याला मुखेड फाट्यावर उतरायचं ना तेवढ्यात काय कंडक्टरनं पाहिलं, बिल दिली आणि बस सुरू झाली. पण ज्याला मुखेड फाट्याला उतरायचं त्यानं काय केलं माहिती का? बस सुरू झाली म्हणून कुठंतरी असा दरवाजात लटकला आणि पायरीत उभा राहिला आणि बस सुरू झाली. लक्ष द्या बरं. बस सुरू झाली आणि बस काय झाली माहिती का? चांदुरी सायखेड्याला आली. बरेच प्रवासी उतरले. तिकडून बस निघाली, निफाडला आली. निफाडला काय झालं माहिती का? बरेच प्रवासी उतरले. सीट सुद्धा रिकामे झाले. घाई असेल तर जेवून घ्या म्हणा. म्हणजे नको तकलीफ त्यांना. विठ्ठल विठ्ठल. समजण्यासाठी सांगायचंय मला. ऐका, निफाडला ज्यावेळेस बस उभी राहिली, निमी बस रिकामी झाली. निमी बस काय झाली? रिकामी झाली. सीट रिकामे झाले म्हणून इथल्या प्रवाशाला कुठं उतरायचं होतं? निफाड. जो नाशिक पासून निफाड पर्यंत उभा आला, सीट रिकामा झाले, माणूस काय करत? कुठं? पायरीत का सीटावर? कुठं बसतं? सीटावर. तसं त्यानं केलं. 2-3 पायऱ्या वर चढला, रिकाम्या सीटावर बसला. बस सुरू झाली. बस सुरू झाल्यावर कंडक्टरचं काम आहे तिकीट 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 तिकीट. जवळ आले, तिकीट विचारलं. तिकीट विचारल्यानं खिशामध्ये हात घातला, 500 रुपयाची नोट काढली, कंडक्टरच्या हातात दिली. कंडक्टरने विचारलं कुठं बसला? कुठं बसला? त्यानं सांगितलं निफाडला बसलो. काय म्हणला तो? निफाडला बसलो. म्हणलं. कंडक्टरला राग आला. कंडक्टरने सांगितलं, ए, नाशिकच्या सीबीएसच्या स्टँडवर तुला बसलेलं लटकताना मी पाहिलं होतं. कोण म्हणलंय? कंडक्टर. बरोबर ना? नाशिकच्या सीबीएसच्या स्टँडवर बसला लटकताना मी तुला पाहिलं होतं. कंडक्टर बोलला ते खरं का खोटं? बोला ना. खरं आहे ना? आणि तो म्हणला मी निफाड मध्ये बसलो. हे काय खोटं आहे का? बोलणं कळतं ना माझं. जसा तो सीटवर बसला हे खरं आहे आणि कंडक्टरनं पाहिलं हेही खरं आहे, तसं कर्म देवाला नाही चुकत हेही खरं आहे आणि देवाच्या कृपेनं चुकतं हेही खरं आहे. विठ्ठल विठ्ठल सुदाम देवाला सगळ्या ज्योतिषानं मला वाटतं सांगितलं 18 विश्व दारिद्र्यात राहील कायमस्वरूपीचा. पण एक देवाची कृपा झाली तर दारिद्र्य असताना सुदाम्याची नगरी सोन्याची झाली. कुकर्माचा नाश झाला. ही देवाची कृपा आहे, नाही का? मग देवाच्या कृपेने आपल्या कुकर्माचा नाश होतो. म्हणून देवाचं नामस्मरण घ्यायचं. नाही तर देवाचा ना आपला लई जवळचा संबंध असं काही नाही. का घ्यायचंय? का घ्यायचंय त्याच्यात अजून सांगतो. आज ज्यासाठी आपण एकत्र आलोय, पुण्यस्मरण श्राद्ध कर्माच्या निमित्तानं आलो.
ज्या मातोश्रीला जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालंय. यांच्या पश्चामध्ये 2 मुलं 2 मुली नातू पंतू असा मोठा विस्तीर्ण परिवार आहेत. पण हरपलेल्या मातेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मला वाटतं नियम आणि अटी असतात. काय नियम असतात? ब्राह्मणाचे असते पिंडदान करताना पूजा करणाऱ्या व्यक्तीनं पाठीमागं जसली तसं म्हटलं पाहिजे. आपण जसली तसं म्हणतो का? घरात स्टाईल फरची असेल तर गाईच्या शेणानं जागा सारवलेली असावी, आपण सारवतो का? विधी करताना रडू नये, अपशब्द काढू नये, दुसऱ्याच्या वर्णी लागल असं बोलू नये, आपल्याकडून घडतं का? कुत्र्यानं डुकरानं मांजरीने व्यंग माणसानं विधी पाहू नये, आपल्याकडून घडतं का? विधी वेळेच्या आत केला पाहिजे, आपल्याकडून घडतं का? ही सगळी बिघडी होते, मग विधीचा दोष लागतो. मग तो दोष जाण्यासाठी आपल्याला देवाचं नामस्मरण घ्यावं लागतं. म्हणून पुण्यस्मरणाला कीर्तन ठेवावं लागतं. तेव्हा पूर्वजांचा वैकुंठाला जाण्याचा मार्ग सोपा असतो. पूर्वज वैकुंठ पूर्वज वैकुंठ मार्ग सोपा. झाकली मूठ 7-8 लाखाची 1.25 लाख बंद झाली आता. जाऊ द्या. पूर्वजांना वैकुंठाला जाण्याचा मार्ग म्हणून देवाचं नामस्मरण घ्यावं लागतं. हरिकृपे त्याचा नाश झाला. देवाच्या नामस्मरणाने नाश होऊ शकतो. म्हणून आज देवाच्या नामस्मरणाच्या निमित्तानं, या कर्मविधीच्या निमित्तानं ज्या आत्याला कैलासवासी गंगा भागीरथी सुमनबाई निवृत्ती भोसले या आत्या आमच्या जाऊन 1 वर्ष पूर्ण झालंय, त्या प्रित्यर्थ त्यांच्या पश्चामध्ये आमचे दाजी दत्तात्रय निवृत्ती भोसले, संभाजी निवृत्ती भोसले, 2 मुली अलकाबाई संगीताताई अशा 2 मुली आहेत. नातू मोठे परिवार विस्तीर्ण आहे. पण किती काही असेल तर एकदा व्यक्ती गेले तर माणसाला खंत व्यक्त होतो. विरह माणसाच्या जीवनामध्ये असतो. पण सांगून जातो तुम्हाला, मृत्यू हा जीवनामधला एक अटळ आहे. कारण जन्माला आल्यावर आनंद होतो, गेल्यानंतर खंत व्यक्त होतो. मृत्यू हा तसा चांगलाही आहे, मृत्यू हा फलदायी बी आहे. आणि मृत्यू ह्या लोकांमध्ये जन्माला आल्यावर जावं बी लागतंच. त्याचं कारण असं आहे, सगळे जन्माला आलेच असते, गेलेच नसते तर इथं जागा राहिली नसती. बरोबर आहे ना? सगळे जर वयोवृद्ध झाले, जर्जर व्याधी प्रत्येकाच्या जीवनात जडली, तर मला वाटतं ते उठकार बसकार करणं ह्या सगळ्या गोष्टी शक्य नसत्या. मृत्यू लोकाचा एक नियमच आहे, उपजेते पुनरपी जननम पुनरपी. अरे वीर मर गए, पैगंबर मर गए जिंदा जोगी, 9 भी मर गए, 10 भी मर गए, अरे मर गए सहस्र 88 33 कोटी देवता मर गए, पडे काल के पासे एरते पामर जीव किती. हिशोबने तपासणे या नियमाला अनुसरून या मृत्यू लोकाचा त्याग या मातोश्रीने केला. या मातोश्रीच्या जीवनामध्ये मला तर स्वभाव कसा होता हे सगळ्यांना माहिती आहे. मी ज्यावेळेस आलो आणि कधी बोलणं झालं नाही, मला वाटतं असं कधीच नाही. काही असो कसंही असो, पण तरी बरं आहे का हा पहिला शब्द विचारणार. शांत स्वज्वळ स्वभावाचं व्यक्तिमत्व हे हरपलं गेलं. परिवार तुलसीपत्र ठेवलं, देव ब्रह्मांड विलीन केला. त्या प्रित्यर्थ ह्या परिवारानं केलेला हा कर्मविधीच्या निमित्तानं सेवा माझ्याकडे आली. तुमचं दर्शन झालं, माझं भाग्य समजतो. सेवा करण्याची संधी माझ्या जीवनात प्राप्त झाली. त्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भजनी मंडळ या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. त्याचं कारण असं आहे, कोणी कोणाचं आता ऐकत नाही, पण तुम्ही माझं ऐकलात, माझं भाग्य नाही का, परम भाग्य. नाहीतर हल्ली कोणीच कुणाचं ऐकत नाही, पण तुम्ही ऐकलंय. माझी चूक मला परत करा, जाताना घेऊन जातो. चांगला असेल निश्चित आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. आपली वेशभूषा, आपली केशभूषा, आपली राहणीमान, संस्कृती याच्याकडे फक्त लक्ष द्या. ज्या योगानं योग घडून आणला त्या संतांचं एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा. ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले सर्वांनी म्हणा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. बोला बोला